नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपण पहिली बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता मी बाही डिझाईनसाठी मापं टाकून घेतलेले आहेत. खालच्या आणि वरच्या साईडने 1.5 इंच सोडून हे दोन्हीमध्ये डॉट काढले आहेत आणि त्यांचा मध्य काढून याप्रमाणे असा आकार देऊन घेतलेला आहे. हा जो आकार दिला आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घेतला आहे आणि आता आपण हे ब्लाऊज पिसावर ठेवून घेणार आहोत. ब्लाऊज पिसाची सोयीची बाजू ठेवायची आणि त्यावर ही कट केलेली बाही ठेवून घ्यायची अस्तरची. तर हे बघा या पद्धतीने बाही ठेवून घेतलेली आहे आणि आता मी त्याला टाचणं लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला शिवताना इकडे तिकडे हलणार नाही. तर आता आपण शिलाई घालून घेऊ. तर इथून सुरुवात करायची शिलाई घालायला. ज्याप्रमाणे आपण मधला आकार दिलेला आहे त्याच्या अगदी कडेकडेने शिलाई घालायची. शिलाई एकदम फिनिशिंगमध्ये येईल याची काळजी घ्यायची. असे दोन्ही हात ठेवायचे आणि मग ही शिलाई घालून घ्यायची म्हणजे आपलं कापड गोळा होत नाही. खूप सुंदर बाही तयार होते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा आता मी ह्या टाचण्या काढून घेतलेल्या आहेत आणि मध्ये असा कट देऊन हा मधला भाग मी कट करून टाकणार आहे. खूपच सुंदर लुक येतो या बाहीला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल ही बाही. तर बघा आता अशा आपण एक कोण्यावर कट देणार आहोत आणि खालच्या साईडने एकसारखं कटिंग करून घेणार आहोत अस्तरची आणि ब्लाऊज पिसाची. तर हे बघा असं झालं ही बाही तयार. आता आपण पलटी करून घेऊ. तर पलटी करताना हे बघा दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पलटी करून घ्यायचा. पाहू शकता हा असा लुक दिसेल आपल्याला पलटी केल्याच्या नंतर. फिनिशिंग तर खूपच सुंदर आलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. तर दाखवल्याप्रमाणे अशी एकदम कडेकडेने दापट शिलाई देऊन घ्यायची. कपडा गोळा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची. त्यासाठी असे दोन्ही हात ठेवायचे. एकदम व्यवस्थित टिप येते असं केल्याच्या नंतर. तर हे बघा ब्लाऊज शिवताना नेहमी फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं. हे बघा आता आपल्याला असं दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचं आहे. आपण प्रेस पट्टी जोडताना जसं करतो सेम तीच पद्धत इथे वापरायची आहे. तर असं रोल करून घेतल्याच्या नंतर मग आपण खालून शिलाई घालून घेणार आहोत. आतमध्ये फोल्ड केलेला कपडा शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आणि या पद्धतीने शिलाई घालून घ्यायची आहे. खूपच सोपी पद्धत आहे ही, अजिबातच अवघड नाही. दाखवल्याप्रमाणे शिलाई घालून झाल्याच्या नंतर ही बाही अशी बाहेर काढून घ्यायची. तर बघा या पद्धतीने बाहेर काढायची आणि खालच्या साईडने देखील आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. दापटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि आपले नेहमीप्रमाणे ही दापटीप देऊन घ्यायची आहे. ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर नेहमी इस्त्री करायची. त्यानंतर आपला ब्लाऊजचा लूक खूपच सुंदर येतो. त्यामुळे कुठलाही ब्लाऊज असू दे शिवून झाल्याच्या नंतर इस्त्री करायला विसरायचं नाही. तर आता आपले दापटीप देऊन झालेले आहे आणि वरच्या साईडने देखील आपण बाहीला शिलाई घालून घेणार आहोत. तर आता आपल्या डिझाईनसाठी या पद्धतीने नॉट बनवून घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे आपण जशी नाडी बनवतो त्याच पद्धतीने नॉट बनवायची आहे. नॉट बनवताना जरा नाजूकच नॉट येईल याची काळजी घ्यायची. खूप अशी जाड नॉट नाही बनवायची. तर बघा मी बनवलेली नॉट किती सुंदर झाली आहे. या नॉटला दोन्ही साईडने शिलाई घालून घ्यायची. नॉटला दोन्ही साईडने शिलाई घातल्याच्या नंतर नॉटची फिनिशिंग खूपच सुंदर येते. त्यासाठी डिझाईनसाठी नॉट बनवताना दोन्ही साईडने शिलाई घालायची असते. आणि आता या नॉटचे आपण 1.5 इंचाचे असे तुकडे करून घेणार आहोत. तर हे बघा आणि या पद्धतीने बाही मधोमध अशी फोल्ड करायची. दोन्ही टोकं समोरासमोर येतील याची काळजी घ्यायची. आणि आपण हे नॉट लावण्यासाठी इथं 1-1.5 इंचावर अशी मार्किंग करून घेणार आहोत. आणि असंच आता आपण खालच्या साईडने देखील मार्किंग करून घेऊ म्हणजे दोन्ही साईडचे एकसारखी मार्किंग होईल.
तर हे बघा, आता ही नॉड कशी लावायची या पद्धतीने धरायची आणि दाखवल्याप्रमाणे असे मार्किंग केली त्या ठिकाणी आपल्याला ही नॉड लावून घ्यायची आहे. नॉड लावताना लॉक करत चला, म्हणजे ही नॉड पॅक होईल, नंतर देखील उसवणार नाही. त्यासाठी आपल्याला हे प्रत्येक नॉडला असं लॉक करून घ्यायचं आहे. तुमची साडी कशी असली तरी जेव्हा तुम्ही ही बाही शिवून घालणार ना, तेव्हा तुमच्या साडीचा लुक अधिकच सुंदर दिसेल. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर असे दाखवल्याप्रमाणे हे नॉड आपण लावून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला या दोन्ही साईडने लावून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही. तुमची कुठलीही साडी असू द्या, त्या साडीवर ही बाही डिझाईन अधिक उठून दिसेल. आणि असेच नवीन नवीन डिझाईन बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासमोर अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तेव्हा ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा, हे अशी ही नॉड लावून झालेली आहे आपली. आता आपल्याला साईडने लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता, जशी आपल्या ब्लाऊजला मॅचिंग होईल त्या पद्धतीने. तर मी इथे गोल्डनची लेस घेतलेली आहे आणि लेसही नाजूक घेतलेली आहे. आणि बाहीला शक्यतो नाजूकच लेस वापरायची, आपल्या बाहीचा लुक अधिक सुंदर दिसतो. जास्त ब्रॉड लेस वापरली तर काय होते, ती वळत नाही पटकन, त्यामुळे मग आपली बाही गोळा होण्याची शक्यता असते. त्यासाठी अशी नाजूकच लेस वापरा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुक देते ही लेस या बाहीला. लेस लावल्याच्या नंतर बाहीचा लुक अधिकच सुंदर आलेला आहे. आणि आता आपण हीच लेस खालच्या साईडने देखील लावून घेणार आहोत. जर तुमच्या बाहीला बॉर्डर असली तर नाही लावली तरी चालेल, पण या ब्लाऊजला बॉर्डर नाही, त्यामुळे मग मी ही लेस लावून घेणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी खालच्या बाजूने देखील लेस लावलेली आहे. लेस लावताना नेहमी दोन्ही बाजूने शिलाई द्यायची, त्यामुळे आपली लेस व्यवस्थित बसते, वर उचलत नाही. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण या डिझाईनमधून ही नॉड ओवून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे अशी ही नॉड ओवून घ्यायची आहे. ही नॉड टाकल्याच्या नंतर बाहीला इतका सुंदर लुक येतं, त्याच्यावरची नजरच हटत नाही, इतकी सुंदर दिसते ही बाही. तर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने मी ही नॉड ओवून घेते. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि बाही डिझाईन आवडली तर एक कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एकाच कमेंटमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन भेटतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे कमेंट करत चला. तर हे बघा, या पद्धतीने मी ही नॉड ओवून घेतलेली आहे. नॉड टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता बाहीला किती सुंदर लुक आलेला आहे. आणि आता आपण याला छोटे छोटे लटकन बनवून घेऊ. तर हे बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही लटकन बनवू शकता. मी सिंपलच लटकन बनवणार आहे. सिंपल लटकन खूप सुंदर दिसतात आणि एकदम छोटे बनवायचे, खूप जास्त मोठे नाही बनवायचे. तर हे बघा, हे साधे सिंपल मी हे छोटे छोटे लटकन बनवून घेतलेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता, दोन्ही लटकन बनवून झालेले आहेत माझे. आणि इथं असं एक शिलाई घातली तरी देखील चालेल आणि हाताने टाके घालून पॅक करून घेतलं तरी चालेल. तर हे बघा, अशी गाठ द्यायची आणि तिथे हाताने पॅक करून टाकायचे, म्हणजे ते आपली गाठ सुटणार नाही. आणि हा आहे बाहीचा फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.